आपण मे महिन्यामध्ये मुलांसाठी झेप म्हणजे तू झेप घे तेजाकडे असं एक माईंच्या ज्या आहेत ओळी, त्याच्यामध्ये आपण ह्याच ओळींचं नाव आपण दिलेलं आहे. आणि झेप हे शिबिर आपण गेल्या वर्षीपासून मुलांसाठी चालू केलं आहे. मे महिन्यामध्ये पूर्ण मे महिना सकाळी 11 ते 1 या वेळामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या काय म्हणतात त्याला फील्डमधून वेगवेगळ्या प्रकारच्या नॉलेज असलेली लोकं आपण इथं बोलवत असतो, ज्याच्यामध्ये आज मैदानी खेळ आणि व्यक्तिमत्व विकास यासाठी आम्ही तुम्हाला इथं निमंत्रित केलं आहे. सर, याआधी आपल्याकडे व्यक्तिमत्व विकासापासून आपण सुरुवात केली, त्यानंतर मुलांचं ट्रेकिंग आणि बऱ्याचशा गोष्टी झाल्या. आजचं हे आपलं 5व्या सत्रामध्ये मैदानी खेळ आणि व्यक्तिमत्व विकास असं आपल्याकडे. त्याच्या आधी मी आपल्या पाहुण्यांचं मी इंट्रोडक्शन करून देईन. आपले माननीय आपले संदीप सर रोईंग कोच आहेत MIT युनिव्हर्सिटीमध्ये, आणि माननीय प्रकाशजी सर ते पण स्विमिंग कोच MIT युनिव्हर्सिटीमध्ये, गोल्ड मेडलिस्ट आहेत दोघंही. आणि त्यांचे स्टुडंट म्हणजे 70-75च्या आसपास सरांचे स्टुडंट स्टेट आणि नॅशनल लेवलवरती गेलेले आहेत. आणि सरांचेही स्टुडंट म्हणजे स्विमिंगमध्ये ऑलिम्पिकपर्यंत गेलेले आहेत. असे खूप चांगले आपल्याला पाहुणे लाभलेले आहेत. आणि संदीप सरांच्या बाबतीत सांगायचं म्हणलं तर 4000 किलोमीटरचा प्रवास काश्मीर ते कन्याकुमारी 19 दिवसामध्ये पूर्ण केलेले आहेत. ते एक सर्पमित्र पण आहेत आणि बऱ्याचशा गोष्टी. आणि दुसरा मुद्दा प्रकाशजी सरांच्या बाबतीत सांगायचं म्हणलं तर सर स्वतः एक मिलिटरी ऑफिसमध्ये मेजर आणि सुभेदार या पदावरती होते. तिथेही ते कोच होते. खूप मोठं योगदान आहे. आपण सर्वांनी छान एन्जॉय करायचं आहे. माननीय प्रकाश सरांसोबत सांगायचं झालं तर कोच फॉर इंडियन वॉटर पोलो अँड स्विमिंग टीम MIT युनिव्हर्सिटीचे ते कोच आहेत. 6 वेळा नॅशनल गोल्ड मेडलिस्टसुद्धा आहेत ते. आर्मीमध्ये मेजर सुभेदार या रँकवरती ते होते. या फील्डमध्ये जवळजवळ त्यांचा 40 ते 30 वर्षाचा अनुभव आहे. आजच्या सेशनसाठी त्यांनी सुरुवात करावी अशी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. फर्स्टली मैं आप लोगों को सबको थैंक यू बोलता हूँ. हमको इधर आपने इनवाइट किया और आप लोगों को सबको मिलने के लिए एक मौका दिया, उसके लिए बहुत बहुत धन्यवाद. थैंक यू. बट स्पोर्ट्स की क्या इम्पोर्टेंट है मैं आपको थोड़ा सा आपको सिंपल लैंग्वेज में बता दूंगा. मैं स्पोर्ट्स किया इसलिए मैं इधर खड़ा हूँ, फर्स्टली बात. सेकंड, मेरे को स्पोर्ट्स किया इसलिए मेरे को जॉब मिला. मैं स्पोर्ट्स कोटा एंट्री हूँ फौज में, तो मैं 6 साल पे स्पोर्ट किया. 7वां साल में मेडल लेना शुरू हो गया. फिर जैसे मैं +1 में गया, मतलब एट एज 16 में मेरे को टेलीग्राम आया, आपको हमने नौकरी दे रहे या जॉब दे रहे, आप आके ज्वाइन करो. तो 16 साल में मैं आके फ़ौज में ज्वाइन किया. 30 साल फौज में किया. 30वां साल में स्पोर्ट्स ही किया और कुछ नहीं किया, ओनली स्पोर्ट्स कर. पहले 15 साल प्रैक्टिस करता था, कंपटीशन करता था, उसके बाद मेडल लेते रहा. उसके बाद फिर मैं कोच, जब सीनियर हो गया, प्रमोशन हो गया, तो फिर मैं टीचिंग साइड में चला गया. फिर नेवी, एयरफोर्स, आर्मी को मैं कोचिंग करता था. और एडवांस स्विमिंग, प्रोफेशनल स्विमिंग, उनको फिर नेशनल लेवल में लेके जाना, इंटरनेशनल लेवल में जाना, तो उनको अचीव कराना. मतलब सर्विसेज, तीनों नेवी, एयरफोर्स, आर्मी को सर्विसेज बोलते. तो सर्विसेज में कॉम्पिटिशन करके उनको मेडल देना, बस यही काम था. तो कैसे हुआ? सिर्फ स्पोर्ट्स की वजह से हुआ है. फिर अगेन MIT मेरे को ज्वाइन किया. मैं आज 31 मतलब 31 तारीख को रिटायर्ड हो गया. 1 तारीख को मेरे को ज्वाइनिंग लेटर MIT से मिल गया. क्यों? वही स्पोर्ट्स. कारण वही था. स्पोर्ट्स एक ऐसी चीज़ है, आपको मेंटली और फिजिकली फिट रखता है, और तीसरे चीज़ से आपको एक स्मार्ट बनाता है. ये स्पोर्ट्स है. पढ़ाई के साथ साथ मैं यही आपको बोलूँगा, पढ़ाई के साथ साथ स्पोर्ट्स भी करो. 10th के बाद एक एडमिशन लो, एक सपोर्ट आपको, एक कोई भी स्पोर्ट्स खेलने से आपको एक सर्टिफिकेट है. सर्टिफिकेट से आप स्पोर्ट्स कोटा में, इस कॉलेज में, कोई भी कॉलेज में एंट्री मिल जाता है आपको. MIT में है ही, और कोई भी कॉलेज स्पोर्ट्स कोटा बोलने से उसको तुरंत मार्क आपको सिर्फ पास ही चाहिए, ओनली 90%, 10% नहीं चाहिए. आपको तुरंत स्पोर्ट्स कोटा एंट्री में एडमिशन मिल जाता है. सेकेंड थिंग्स, उसके बाद आपको जॉब अपॉर्चुनिटी आता है. अभी मेरे को मिला, वैसे सबको आजकल एक नेशनल में मेडल अचीव करो, आपको कोई भी इंस्टीट्यूट आपको जॉब ऑफर मिलता है.
स्विमिंग में हो, रोइंग में, किसी में भी आप जाके आप स्पोर्ट्स करो, एक थोड़ा सा एक्टिव करो, क्रिकेट में, किसी में भी आपको जॉब हर आजकल नेवी, एयरफोर्स, आर्मी, पुलिस, रेलवे, टाटा, कोई भी आपको सेंट्रल गवर्नमेंट, महाराष्ट्र गवर्नमेंट जो अचीवमेंट करते हैं आपको जॉब अपॉर्चुनिटी मिलता है। स्पोर्ट्स क्यों करता है? आपका नाम, आपकी गांव की नाम, आपके पेरेंट्स की नाम सब आता है ये सिर्फ स्पोर्ट्स की वजह से। आपके पास करोड़ों रुपये होगा बट आपको कोई पूछेगा नहीं, बट यू आर द नेशनल मेडल, यू आर द ओलंपिक मेडल, यू आर द कॉमनवेल्थ मेडल, सब बोलेगा आपको देखो विराट कोहली को सब जानता है, क्यों जानता है? वो स्पोर्ट्स करता है, क्रिकेट खेलता है। सचिन तेंदुलकर क्यों जानता है? सब जानता है, पूरा वर्ल्ड जानता है, क्यों? वो क्रिकेट खेलता है। इससे ज़्यादा आपके गांव का कोई करोड़पति होगा, कोई नहीं जानता है उनको। पैसा तो चाहिए, तो आपको स्पोर्ट्स करने से अभी देखो आज की इंडिया में फर्स्ट नंबर, सेकंड नंबर में आते हैं इनके नाम, पैसे में भी उतना पैसा उनके पास आता है। कैसे आया वो? सिर्फ स्पोर्ट्स खेलने से आता है। क्लियर है? तो आपको स्पोर्ट्स करने से कितना पैसा मिला? एक तो आपको पैसा फाइनेंशियली आजकल तो सबको चाहिए पैसा, पैसा तो आता ही आता है। सेकेंडली आपको बहुत नाम आ जाता है, मेंटली और फिजिकली फिट होना चाहिए तभी उसको लेते हैं। तो उसको इम्पोर्टेंट क्या है? स्पोर्ट्स करने से ऑटोमेटिकली आपको शरीर, अभी मैं नाउ इन 50 एज, अभी भी मैं आप किसी को भी बीट कर सकता हूँ रनिंग में ठीक है, तो एक मैं ऐसे जॉब कर रहा हूँ, बट यही है फिटनेस। ओके, सेकेंड चीज़ है नाम। अब देखो अर्जुन अवार्ड सुना होगा आपको, अर्जुन अवार्ड, आप इधर संस्था की बॉस, पद्मश्री, ये भी स्पोर्ट्स से आता है। अभी आप सचिन तेंदुलकर के रैंक दिया हुआ है, मालूम है आप किसी को? ऑर्डिनरी रैंक दिया हुआ है, ठीक है, वो एयरफोर्स का मेंबर है। आप देखा होगा कभी यूनिफॉर्म पे, क्यों दिया? वो सिर्फ स्पोर्ट्स के। धोनी भी देखा होगा आप, कभी आर्मी के ड्रेस पे देखा होगा, ऑनर रैंक मिलता है सिर्फ स्पोर्ट्स के लिए। क्यों? नाम होता है। ओके, और स्पोर्ट्स दूसरा आपको एक स्पिरिट बन जाता है। अब वॉलीबॉल खेलो, अकेले तो वॉलीबॉल नहीं खेल पाएगा, क्रिकेट खेलो 11 आदमी चाहिए, तो 11 आदमी का स्पिरिट बनता है। जो बैटिंग करेगा, जो फील्डिंग, अगर कैच आएगा तो वो पकड़ेगा तभी तो आउट होगा, तो उस क्या चाहिए? उसके स्पिरिट वो बन जाता है। आप एक दूसरे के ऊपर दोस्ती आ जाता है, स्पिरिट आ जाता है, चलो उस टीम को कैसे भी मारना है, वो एक स्पिरिट आपके ऊपर पहुंच जाता है। तो स्पोर्ट्स के कितना बेनिफिट्स है बताया मैं आपको? कैरियर, स्टडीज़, फिटनेस, मेंटली फिटनेस, और आप सोचने का टाइम नहीं आपको। अभी जैसे क्लास खत्म हो गया, चलो आज खेलते, तो आप उतने देर के लिए आप बाकी कुछ सब भूल जाते हैं, वो खेल के ऊपर ही आपके ध्यान रहता है, आप बाकी किसी चीज़ को सोचते नहीं। अब सोते टाइम यही सोचे कल उसको कैसे बीट करना है, कैसे सिक्सर मारना है, यही सोचते रहेगा आप। तो स्पोर्ट्स में इतना बेनिफिट है, बट आप उसको यूज़ करना चाहिए। अभी ओलंपिक खेलने से आजकल ऐसा होता है, क्लास 1 ऑफिसर इंडिया गवर्नमेंट कभी भी दे देगा उसको। एक बार ओलंपिक्स खेलो, आपको क्लास 1 ऑफिसर रैंक कहीं भी आपको अपॉइंटमेंट करेगा। तो एक जॉब मिलने के लिए कितना आसान तरीके, अच्छा स्पोर्ट्स करो। एक एडमिशन मिलने के लिए कितना आसान है, थोड़ा आप परफॉर्म करो, आपको एडमिशन मिल जाता है। पैसा तो ऑलरेडी आ ही जाता है आपको, करोड़ों रुपया। अगर अच्छा स्पोर्ट्स आपके लेवल के ऊपर है, आप नेशनल लेवल में जाए तो उसी हिसाब से, इंटरनेशनल लेवल जाए तो उसी हिसाब से। उसके बाद आपको जर्नी फ्री है। अर्जुन अवार्ड वगैरह को आप एयर में जाओ, ट्रेन में जाओ, आपको एक रिजर्व किया जाता है। तो मैं आपको सबको यही गुज़ार करूँगा, आप अपने टाइम को थोड़ा निकाल के आप कोई भी स्पोर्ट्स, मैं नहीं लूँगा स्विमिंग करो, रोइंग करो, कोई भी एनी स्पोर्ट्स। अब मैडम बोल रहा था ग्राउंड का भी कुछ प्रॉब्लम्स है, इंडिविजुअल गेम्स है, अब रूम में बैठने वाला गेम्स भी है, जैसे कि टेबल टेनिस हो गया, चेस हो गया, कैरम्स हो गया, स्क्वॉश। मतलब आपको बहुत बड़ा ग्राउंड का भी ज़रूरत नहीं है, लेकिन कोई भी एक गेम्स चूज़ करो, उसको एक आधा घंटा 1 घंटा आप उसके ऊपर स्पेंड करो। स्टडीज़ के साथ साथ उसको भी करो, आपके पूरे लाइफ, एंटायर लाइफ में आपको ये बेनिफिट देगा। आप, हमारा डायरेक्टर सर बार बार बोलते हैं, अगर आप अच्छा पढ़ाई करोगे, अच्छा जॉब कमाओगे, बट आप फिटनेस नहीं है, ये पैसा पूरा एंड ऑफ टाइम डॉक्टर को दे देगा आप, क्योंकि आप आफ्टर 50 आपको बीमारी, बीपी हाई, ये सब हो जाएगा। तो ये जितना भी कमाया पैसे किधर जाएगा? डॉक्टर के पास। सो आप अभी से फिटनेस रहो, फिट में रहो, आपको कोई स्पोर्ट्समैन बीपी हॉल्टोल ऐसा कुछ मिलेगा नहीं आपको, क्योंकि वो एंटायर ईयर, एंटायर डेज कुछ न कुछ करते रहते हैं। आप कहीं बस पकड़ने जाओ या ट्रेन, बॉम्बे जैसे में आप लोकल ट्रेन में जाओ, इतना क्राउड रहता है, ट्रेन पकड़ना मुश्किल हो जाता है। तो ऐसे स्पोर्ट्स में आप सबसे पहले चढ़ोगे उसके अंदर स्ट्रगल करके, बाकी लोग पीछे रह जाता है। तो ये भी एक फ़ायदा है उसमें। ओके, जितना भी मैं बोला थोड़ा आप उसके ऊपर गौर करें और मैक्सिमम स्पोर्ट्स खेलने की कोशिश करो। वंस अगेन आप हमको इधर बुलाया, हमको ये इधर खड़ा होने के लिए मौका दिया, उसके लिए बहुत बहुत धन्यवाद। थैंक यू सो मच। गुड मॉर्निंग। आता मी तुम्हाला फक्त 3 विषयाची माहिती देणार आहे, खेळ, खेळाचे फायदे आणि ह्या सगळ्यातून मिळणारा व्यक्तिमत्व विकास। रोईंग हा एक पाण्यातला बोट चालवण्याचा खेळ आहे।
म्हणजे हाताने आपण बोट चालवतो. त्याच्यामध्ये एक माणूस चालवू शकतो, 2 जण आणि 4 जण. आता नवीन आलेला आहे 2 वर्षापासून 8 लोकही चालवू शकतात बोट. पाण्यातून ती बोट चालवायची असते. तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना नदीमध्ये बोट असते, लाकडीची बोट असते, मोठी असते. ही एक छोटी बोट असते, त्याच्यामध्ये 1 आणि 2 माणसं बसू शकतात. हा हात आणि पायाने चालवायचा गेम आहे रोईंग म्हणून. तिकडे मी रोईंगमध्ये आत्तापर्यंत 5 नॅशनल खेळलो आहे. एका नॅशनलमध्ये मला मेडल आहे. 12 वर्ष सलग राज्यस्तरीय, राज्यातले मेडल मला 12 मेडल आहेत राज्यातले. हा झाला माझा मेन रोईंग. तिकडेच मी प्लेयर झालो. आता कोचिंग करतो आहे. कोचिंगमध्ये आपले जे MIT कॉलेजचे मुलं आहेत, जे 10 वर्षाच्या आतमधले, 10 वर्षाच्या पुढचे 18 वर्षाचे, 18 वर्षाच्या पुढचे 25 वर्षापर्यंत, त्यांना कोचिंग करतो. मग ते लोक राज्यामध्ये मेडल मिळवतात, राष्ट्रीय पातळीवरती मेडल मिळवतात. कुणी राष्ट्रीय पातळीवरती मेडल घेतलं तर ते इंटरनॅशनलला म्हणजे देशाच्या बाहेर खेळायला जातात, असं आहे. तर मी रोईंग कोच आहे. दुसरी गोष्ट, मला सायकलिंगची आवड आहे. आता म्हणजे स्पोर्ट माझा पहिला रोईंग, त्याच्यामध्ये काय आलं, मला फिटनेस मिळाला. मग मी सायकलिंग चालू केलं. सायकलिंगमध्ये अशीच आवड तयार झाली. मी सायकलिंग 2019ला कोरोना व्हायच्या आधी पुणे टू कन्याकुमारी सायकलिंग 9 दिवसामध्ये 1600 किलोमीटर सायकलिंग केली. म्हणजे एका दिवसामध्ये 150-200 किलोमीटर सायकलिंग करायचं. मग सोबत काय, खायचं राहायचं सगळं सामान कॅरेजवरती बांधून घेऊन गेलेलो. मी आणि माझ्यासोबत 5 लोकांना घेऊन गेलेलो आम्ही. त्याच्यानंतर आत्ता 6 महिन्यापूर्वी, 6-7 महिन्यापूर्वी ऑगस्ट महिन्यामध्ये मी देशाचं एक टोक, काश्मीर माहीत आहे, जम्मू काश्मीर तुम्हाला, तिकडे श्रीनगर आहे, जम्मू काश्मीरचं कॅपिटल. श्रीनगरपासून स्टार्ट केलं कन्याकुमारीपर्यंत पूर्ण भारतातल्या 11 राज्यातून सायकलिंग करत 19 दिवसामध्ये 4000 किलोमीटर, म्हणजे रोजचं कमीत कमी 200-250 किलोमीटर मी सायकलिंग करत कन्याकुमारीपर्यंत पोहोचलो. आपला देश आहे एवढा मोठा, म्हणजे बघा थोडक्यात आपली हिस्ट्री काय सांगते, इतिहास, की ज्यावेळेस आपला तुर्कस्तानमधून येण्याचा मार्ग बंद झाला, युरोपियन कंट्री, युरोप देशातले लोक आपल्या इकडे मसाल्याचे व्यापार करायला यायचे, त्यावेळेस काय झालं, मधला तुर्कस्तानच्या राजानं तो रस्ता बंद केला. मग लोकांना इकडे भारतात यायचं होतं, कारण भारत हा सुख समृद्ध आणि खूप चांगल्या लोकांचा देश होता. त्यावेळेस मसाले आपण व्यापार करायचो. मग त्या लोकांना समुद्रमार्गे यायला लागले. भारताला शोधण्यासाठी सगळे लोक कुठून निघाले, समुद्राच्या मार्गे. मधला रस्ता बंद झाला म्हणून. मग आपला भारत खूप मोठा आहे आणि खूप चांगल्या लोकांचा देश आहे. मग भारताला ओळखण्यासाठी मी सायकलवरती प्रवास चालू. 11 राज्य, टोटल 11 राज्यातून सायकलवरती आलो. प्रत्येक लोकांची लँग्वेज वेगळी, खाणं वेगळं, राहणं वेगळं. मी आणि माझ्यासोबत एक आंध्र प्रदेशचा मुलगा होता. आम्ही दोघांनीच चालू केला प्रवास. 19 दिवस कंप्लीट चालू केलं. श्रीनगर, जम्मू काश्मीरवरून तिथली लोकं, नंतर खाली पंजाब, हरियाणा, दिल्ली, असं करत करत राजस्थान, हे सगळे प्रदेश करत 11 राज्य करत आम्ही 19 दिवसामध्ये 4000 किलोमीटर कंप्लीट केलं. दुसरी गोष्ट, आपला महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त काय आहेत, गड किल्ले, बरोबर. महाराष्ट्रामध्ये सह्याद्री माउंटेन रेंज, म्हणजे आपला भारत देश हा सह्याद्री माउंटेन डोंगर रांग आहे पूर्ण. हा 2 विभागात विभागला गेला. एक खालचा प्रदेश जो केरळ, खाली तामिळनाडू, हे जे कर्नाटक आहे ते देश, आणि वरचा जो आहे तो आपला पूर्ण म्हणजे दिल्ली, हरियाणा, पंजाब, हे गोष्ट. मी स्वतः ट्रेकर आहे. मी आत्तापर्यंत महाराष्ट्रातले 100+ किल्ले सर केलेले आहेत. स्वतः माझ्याकडे टेंट आहेत. मी कॅम्पिंगला जातो, बाहेर मुलांना घेऊन जातो. रात्री कॅम्प फायर, मग कुणाला संगीत येत असेल, कुणाला गाणं येत असेल, कुणाला डान्स येतात, ते सगळे करतात. हे असं कॅम्प फायर करणं, किंवा कारण की मी गव्हर्नमेंट कोर्सेस आहेत त्याचे ट्रेकिंगचे, की काय काय केलं पाहिजे, सेफ्टी कसं गेलं पाहिजे, हे गोष्टी, हे ट्रेकिंग. त्याच्यानंतर आता ट्रेकला गेलं म्हणजे जंगलात राहणं आलं. मग आपल्याला काय शिकलं पाहिजे, सापाची भीती असते सगळ्यात जास्त, बरोबर. तुम्ही सगळे सापाला घाबरत असाल. मग ह्या गोष्टी आपल्याला शिकल्या पाहिजेत, कारण आवड काय ट्रेकिंगची आहे, सायकलिंगची आहे, तर आपल्याला भीती कशाची असते, सापाची असते. मग मी साप पकडतो. कमीत कमी 10 ते 12 वर्षापासून आत्तापर्यंत 500-600 मी साप पकडलेले आहेत. की मी एक रोईंग करतो, वॉटर स्पोर्ट आहे, त्याच्यामध्ये स्विमिंग येणं गरजेचं आहे, कारण बोटमधून पाण्यानंतर पाण्यात पडतो. दुसरी गोष्ट, मी सायकलिंग करतो, ट्रेकिंग करतो, आणि स्नेक कॅचर आहे. हे कशामुळे होतं, स्पोर्टमुळे होतं. दुसरं, आता स्पोर्टबद्दल, हे झाले माझ्याबद्दल माहिती. आता स्पोर्टबद्दल, आता याच्यामध्ये मैदानी खेळामध्ये प्रकार आहेत. आता बघा, तुम्हाला असं वाटतं की ग्रुप असेल, माझ्यासोबत कोणी खेळायला नाही आहे तर मी खेळू शकत नाही आहे. सिंगल गेम असतो, इंडिव्हिज्युअल, म्हणजे तुम्ही प्रत्येकाने स्वतः प्रॅक्टिस करून पण ती खेळू शकता. म्हणजे जसं बॅडमिंटन आहे, तुम्ही हॉलमध्ये भिंतीवरती पण प्रॅक्टिस करू शकता. नंतर पार्टनर एखादा आला, हा इंडिव्हिज्युअल गेम. जसं की काय आलं, चेस आलं, कॅरम आलं, बॅडमिंटन आलं, स्विमिंग आलं, रोईंगमध्ये पण इंडिव्हिज्युअल गेम आहेत. हे इंडिव्हिज्युअल गेम म्हणजे तुम्ही स्वतः एकटे प्रॅक्टिस करू शकता. ग्रुपमध्ये कसं आलं, क्रिकेट आहे, व्हॉलीबॉल आहे, बास्केटबॉल आहे, बरोबर. हे जे तुम्हाला पार्टनर असेल किंवा ग्रुप असेल तरच प्रॅक्टिस करू शकता. हे गेम आहेत. म्हणजे तुम्ही बाहेर गेल्यानंतर असं नाही की मला हा गेमच नाही आहे, मला पार्टनर्स नाही, मी करू शकत नाही, तुम्ही करू शकता. हे गेम आहेत. बघा, ग्रुपमध्ये गेम आला, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, बॅडमिंटन ग्रुपमधला आहे, स्विमिंगसुद्धा ग्रुपमधला आहे, रोईंग आहे, बरोबर. त्याच्यानंतर आपल्या इकडं स्क्वॅश आहे, हा इंडिव्हिज्युअलमध्ये येतो. हे गेम आहेत. हे खेळाबद्दल माहिती. मग तुम्हाला कशामध्ये तुमची एनर्जी आहे, कुणाला असं वाटतं की यार मला बाहेर ग्राउंडवरती आवडत नाही आहे, त्यासाठी कॅरम आहे बसून, चेस खेळू शकता बसून, बरोबर. चेसमध्ये सुद्धा खूप मोठे आपले इथं विश्वनाथ आनंद म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड बनवलेले आहेत, 6 वेळा वर्ल्ड चॅम्पियन आहेत, असे लोक आहेत. बॉक्सिंग इंडिव्हिज्युअल गेम आहे.
ह्याच्यामधून आपल्याला सिंगल गेम करू शकतो. खेळाबद्दल झालं, आता खेळाचे फायदे. आता खेळाचे फायदे काय होतात, जसं तुमचं वय आता 6च्या पुढे एक 15, 17, 18 वर्षापर्यंत. आता बघा, तुम्हाला जर खेळामध्ये तुम्ही राज्यस्तरीय मेडल मिळालं तर पोलीस भरती, ग्रामसेवक, तलाठी, इरिगेशन डिपार्टमेंट ह्याच्यामध्ये तुम्हाला नोकरी मिळते. 5% कोटा असतो स्पोर्ट कोटा. ह्या स्पोर्ट कोट्यातून तुम्ही जर मेडल घेतलं, राज्यस्तरीय मेडल चांगली प्रॅक्टिस करून, तर तुम्हाला राज्यस्तरीय मेडलमधून तुम्ही जसं 12वी पास झाला, 18 वर्ष कंप्लीट झाला की तुम्हाला 5% कोटा मिळतो. हे झालं स्टेटमध्ये. तुम्ही गोल्ड मेडल असाल तर तुम्हाला नॅशनलला जाता येतं. नॅशनलला तुम्ही गेलात, नॅशनलचं मेडल मिळालं तर नॅशनलच्या मेडलमधून तुम्हाला क्लास 2ची जसं PSI पोलीस सब इन्स्पेक्टर, STI सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर, नायब तहसीलदार, नंतर समाज कल्याणच्या क्लास 2च्या अधिकाऱ्याच्या जागा आहेत. तुम्ही 5-10 वर्ष सर्व्हिस केली की तुम्हाला क्लास 1 ऑफिसर बनता येतं. हे आहेत नॅशनल लेवलवरती. इंटरनॅशनलला गेल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट कलेक्टर माहिती आहे, तुम्हाला SP माहिती आहे तुम्हाला. हे जे क्लास 1 ऑफिसर असतात मोठे मोठे, ज्यांच्या अंतर्गत एक पूर्ण जिल्हा असतो, मग हे तुम्ही अधिकारी होता. हे कशातून, स्पोर्टमधून तुम्ही चांगलं करिअर केलं तर फायदे. आता याच्यात दुसरा फायदा काय, स्पोर्टमध्ये तुम्ही फिट होता. एक गेम कुणी खेळा 1 वर्षभर प्रॅक्टिस करून की त्यांना पुढचे 3 वर्ष कुठलंच काहीच होणार ना, सर्दी ना खोकला ना असले काहीच आजार होत नाहीत, कारण स्पोर्टने तुमच्या अनाजामध्ये एनर्जी होते. आपली बॉडी कशी आहे बघा, की आपल्या बॉडीमध्ये एनर्जीचा फ्लो चालू असतं. म्हणजे तुम्ही आता काहीच नाही केलं, बसून राहिलात तर तेवढी एनर्जी वेस्ट आहे. तुम्ही स्पोर्टमध्ये गेलात, तुमच्या कमीत कमी 500 कॅलरीज बर्न झाल्यात, त्या कॅलरीज एनर्जीमध्ये कन्वर्ट होतात आणि जातात निघून. दुसरा फायदा काय, एज्युकेशनल. तुम्ही जर 10वीच्या आतमध्ये मेडल घेतले तर तुम्हाला 10वीमध्ये 5% स्पोर्ट कोटा ॲडमिशनसाठी मिळतो. प्लस गव्हर्नमेंटचे स्कीम असतात, त्यांना स्कॉलरशिप मिळते तुम्हाला. हे 10वीमध्ये, 10वी-12वीचे तुम्हाला फायदे आहेत. आता तुम्ही 10वीच्या आतमध्ये असाल काही लोक, हे 12वी नंतर ज्याला मेडल घेतलं त्याला स्पोर्टमध्ये समजा तुम्हाला जर भरती व्हायचं असेल, पोलीस किंवा आर्मी, ह्याचे फायदे आहेत. बरोबर. आता व्यक्तिगत विकास म्हणजे काय, इथं बऱ्यापैकी लोकांनी टी-शर्ट घातले स्पोर्टचे. म्हणजे सगळ्यांना स्पोर्ट वेअर म्हणजे कपडे घालायचे असतात, पण स्पोर्ट नको असतो. का तर ग्राउंडवर कुठे जायचं, आळस येतो, नको उठायला, सकाळी उठायला नको लवकर, कारण स्पोर्टमध्ये खूप वर्कआउट करावा लागतो, असं असतं. मग आपल्याला टी-शर्ट्स किंवा स्पोर्ट वेअर घालायला तर स्पोर्ट पर्सनॅलिटी पण पाहिजे. तुम्ही कुणी पण बघा, आपली ओळख काय असते व्यक्तिगत विकास म्हणजे, अरे तो एक मुलगा आहे ना, तो चांगला कबड्डी खेळतो, चांगला खो खो खेळतो, त्याची ओळख बनते. कशामुळे बनते, एखाद्या स्पोर्टमध्ये. एका ठिकाणी तुम्ही जर अर्धा तास बसला तर तुम्हाला बोर व्हायला लागतं, अरे मी बोर झालो, मला आता करमत नाही आहे. हा बोर हा सगळ्यात मोठा रोग आहे. बोर व्हायची गरज नाही. साधू संत काय करतात, स्वतःचा देह म्हणजे काय, आता माझं नाव संदीप, माझ्या आतमध्ये आपल्याला सायन्स काय सांगतं, पेशीज म्हणजे सेल्स असतात ना, कुणाला विकनेस आला की नाही ह्याच्या पांढऱ्या पेशी कमी झाल्या, नाही ह्याला तो आजारी पडला, तर आपली बॉडी पूर्ण पेशीजवरती चालते. म्हणजे माझ्या आतमध्ये करोडो पेशीज आहेत. मग आपल्याला सायन्स काय सांगतं, विज्ञान, की प्रत्येक हलणारी गोष्ट ही सजीव असते. प्रत्येक सजीवाला विचार असतात, मेंदू असतो, रक्त असतं. मग माझ्या आतमध्ये हजारो पेशीज आहेत, सेल्स आहेत, ते मला ॲक्टिव्ह करायचे. हे मेडिटेशन होतं. म्हणजे मी काय आहे, माझा देह काय आहे, मला पुढे करायचं काय, मी का कुठून आलो हे काही घेणं नाही, पण मला करायचं काय आहे, मी इथून पुढे मला बनायचं काय, मला जर स्पोर्टमध्ये करिअर करायचं असेल, मला हे स्टडी करायचं आहे. जर तुम्हाला एखादी गोष्ट आवडत नसेल ती सारखी करा. म्हणजे समजा एखादी बुक्स मला वाचायला आवडत नाही, मला स्पोर्ट करायला आवडत नाही, तुम्ही सारखी केलं ना, तुम्हाला सवय लागते आणि त्या सवयीतून आवड तयार होते. बरोबर. त्यासाठी स्पोर्टने मेडिटेशन बरोबर होतं, तुमची झोप चांगली होते, तुम्हाला खाल्लेलं चांगलं पचतं. त्यामुळं हे करच पाहिजे. मेडिटेशन सगळ्यात बेस्ट वाक्य आहे की तुम्हाला स्पोर्टने थकल्यानंतर एका ठिकाणी बसला की तुमचं मन एकाग्र होतं आणि तुम्हाला तुमच्याबद्दलचे विचार येतात. त्याच्यामुळं जे बोललो ना, आपली साधू संतांची भूमी आहे. 10 वर्ष तपस्या करून एका ठिकाणी बसून एवढं ज्ञान प्राप्त करतात. मग तुम्हाला अर्धाच मिळालं तर तुम्ही ते करायला पाहिजे. बोर कुणीही व्हायचं नाही. बरोबर. हे तुम्हाला सगळे फायदे आहेत. तुम्ही स्पोर्ट करा, हालचाल करा. म्हणजे काय, आपण ज्या फ्लोसोबत आलेलो आहोत ते वाहत राहायचं. म्हणजे तुम्हाला कुठे ना कुठे सक्सेस मिळत राहतं. बरोबर. ठीक आहे. आपण एकदा नक्कीच भेटूयात MITमध्ये. थँक्यू सगळे कार्यकारिणी. आणि मला असं वाटतं की माईंचं जे हे कार्यकारिणी होतं त्यांच्या पावन स्पर्शाने पवित्र झालेल्या ह्या भूमीमध्ये मला बोलून तुम्ही जे माझ्यावरती उपकार केलेत ते मी कधी विसरणार नाही आहे. थँक्यू सगळे. बघा आता दिसताना की स्पोर्ट वेअरमध्ये आहेत, एवढ्या लोक मोठ्या ह्याच्यावरती पोचल्यात. तुम्हीही एक दिवस इथं येऊन उभं राहिले पाहिजेत, आम्ही तुमचा इंट्रोड्यूस केलं पाहिजे. असं वाटतं की नाही सगळ्यांना ह्या लेवलला पोचायचं आहे, हे सगळं तुम्हाला स्पोर्टमधून मिळतं, त्यामुळे केलं पाहिजे. असे हे तिघंजण मी तुम्हाला त्यांच्याशी की असे प्लेयर असतात ते करतात आणि हे करत राहणार आहेत पुढे. असं नाही आहे की हे तुम्हाला होऊ शकतं पुढे नॅशनल लेवलला इंटरनॅशनललाही पोचलेले दिसतील ते. ठीक आहे. थँक्यू. रोईंग हा एक नवीन खेळ होता माझ्यासाठी. काय गड्या, आधी बघितलं नाही हा खेळ कसा आहे, तर मी रोईंग खेळायला गेलो. हा रोईंग गेम बाकीचे जे गेम्स आहेत त्याच्यापेक्षा डिफरंट आहे थोडं. याच्यामध्ये जेवढं फिजिकली फिट राहावं लागतं ना, तेवढंच मेंटली स्ट्रॉंग राहावं लागतं. फिजिकली सोबत मेंटल आपलं
डोक्याने तेवढं काम केलं पाहिजे, साथ दिली पाहिजे बॉडीला. त्याच्यामुळे मला एक युनिव्हर्सिटीमध्ये आधी लोक असे नॉर्मल असतात खूप, किती 15,000 लोक आहेत युनिव्हर्सिटीमध्ये माझ्या, तेवढे स्टुडंट्स आहेत. नॉर्मली एवढं कोणी ओळखत नाही टीचर्स वगैरे, पण मी खेळतो. फर्स्ट इयरपासून रोईंग खेळतो आहे. फर्स्ट इयरला मेडल घेतलं, थोडे लोक ओळखायला लागले. सेकंड इयरला, थर्ड इयरला, आता युनिव्हर्सिटीमध्ये मी कुठे पण गेलो मला ॲज अ रोईंग प्लेअर ओळखतात. स्पोर्ट्स डिपार्टमेंटमध्ये सर्व लोक ओळखतात. मी फिजिकली फिट दिसतो. कुठे पण गेलं, काही पण वस्तू गेलं, ट्रेकिंगला गेलो, मी आवड आहे ट्रेकिंगची, पण कशामुळे करू शकतो, फिट आहे, स्पोर्ट्स खेळतो, ट्रेकिंग करू शकतो, किती पण लांब ट्रेक असू द्या, 4 किलोमीटर 5 किलोमीटर जाऊन सरांसोबत कॅम्पिंग केली आहे, सायकलिंग पण केली आहे सरांसोबत. आवड आहे, पण का करू शकतो, कारण फिजिकली फिट आहे. जर मला आवडतं, हां ठीक आहे मला सायकलिंगला जायचं, पण जर फिजिकली फिट नाही आहे, काय करणार, जाऊन नाही जाऊ शकत, सरांसोबत राहू नाही शकत, मॅच नाही करू शकत असं. त्याच्यामुळे आणि हे कसं आहे, आता जर मी फिजिकली फिट आहे, माझा दिवस मॉर्निंग लोक 8 वाजेला उठतात, 7 वाजेला उठतात, बाकी आम्ही सर्व 6 वाजेला उठून ग्राउंडवर असतो. बाकीच्यांचं लोक उठण्याआधी आमचं वर्कआउट वगैरे सर्व संपलेलं असतं, आम्ही फ्रेश असतो, त्यांच्या आधी आमची एनर्जी हाय असते एकदम. तसंच क्लासला गेलं एकदम ॲक्टिव्ह असतो, जे टीचर सांगतात लगेच ग्रॅप्स होतं, ग्रास्पिंग पावर वाढते. तो इसी तरह मतलब स्पोर्ट्स के बहुत सारे बेनिफिट्स, और आप एक बार हम इंटरेस्ट लेते हैं, एक चीज़ चालू करते हैं तो आपको एक भूख लगती है, एक हंगर होती है कि या अब मुझे करना है, आगे और करना है. तो इस तरह के आप मतलब स्पोर्ट्स एक्सप्लोर करो, और जो चीज़ें आपको पसंद है उसमें जाके देखो एक बार, कि कोई भी गेम ले लो, कोई भी, तो आपको ऐसा मज़ा आएगा उसमें, और आप एक बार चालू करते हो ना तो आपकी बस आदत बन जाएगी वो आगे जाके. सो थैंक यू एवरीवन. आता समोर स्पोर्टमॅन आहेत तुमच्या, तर तुम्हाला तुमच्या मनात जे जे काही प्रश्न आहेत ते विचारा तुम्ही बिनधास्तपणे. तुमचे विचार हे स्पोर्टमुळे पॉझिटिव्ह बनतात. मी सगळं करू शकतो. आणि पहिले सगळ्यात मोठी गोष्ट माहिती आहे का, स्पोर्ट हे तुम्हाला हार पचवायला शिकवतो. कारण मी आता जर नॅशनलला गेलो, मी नॅशनलला हारलो, 3च मेडल असतात. पहिलं गोल्ड असतं, सिल्वर असतं आणि ब्रॉन्झ असतं. पण 4 तिथे घेतात टोटल. 4था आलो तर मी परत काय तो डिस्ट्रिक्ट लेवलला, म्हणजे मी परत येणार तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी, परत राज्यस्तरीय आणि परत नॅशनल. म्हणजे मी नॅशनलला हारलो तर मला परत बेसला यावं लागतं आणि परत त्या ठिकाणी पोचायला लागतं. म्हणजे मी तरी 4 वर्षाची मेहनत करून, 1 वर्षाची मेहनत करून जर नॅशनल लेवलला पोहोचलो तर मला परत मी हारल्यानंतर कुठे खाली जायला लागतं. म्हणजे तुम्हाला हार पचवायला शिकवतं आणि उमेदीनं लढायला शिकवतं. म्हणजे परत तेवढी एनर्जी, मी कुठं हारलो ते टार्गेट करून परत जिंकायला शिकवतं. आणि ते जिंकणं तुम्हाला तो रडणं खूप सोपं आहे. तुम्हाला वाटणार नाही कुणी कसं रडू शकतं, पण ज्यावेळेस तुम्ही जिंकाल, जे आनंदाश्रू असतात ना ते खूप किमती असतात. ते कुणाच्याही आयुष्यात सहजासहजी येत नाही. म्हणजे तुमचे जे आनंदाश्रू असतात ना, तुम्हाला एखादी गोष्ट अचीव केल्यानंतर तुमच्या डोळ्यातून जे अश्रू येतात ना, ते रडण्याचे नसतात, ते आनंदाचे अश्रू असतात. आणि मला वाटतं अशी खूप लोक आहेत की त्यांच्या आयुष्यात कधीच आनंदाश्रू कितीतरी लोकांच्या आयुष्यात येत नाही. आणि तुमच्या आयुष्यात येऊ शकतात कारण तुम्ही स्ट्रगल करून, बोललो ना 1 तास कमवलेला तुम्ही स्वतःसाठी वापरा, तो तुम्हाला त्या स्ट्रगलमध्ये घेऊन जाणार. आणि तो कमवलेला 1 तास आहे ना, तुम्हाला तो आनंदाश्रू देऊन जाईल. ज्यावेळेस तुम्ही एखादी गोष्ट अचीव करणार ह्याच्यातून, बघा तुम्ही वर्कआउट केलं ना, तुम्हाला काय उचलू शकत, आपोआप तुम्ही उचलू शकता. काम करायचं कारण तुम्ही रोज वर्कआउट करतो. आणि फिजिकल ऍक्टिव्हिटी म्हणजे फक्त ग्राउंडवर जाणं नाही. तुमच्या जे पण सहकार्य असतील, तुमचे टीचर असतील, त्यांनी कुठलेही काम सांगितलं, समजा खालच्या फ्लोरवरून जाणे पाणी पिणे, ही फिजिकल ऍक्टिव्हिटी म्हणजेच आपली ट्रेनिंगच आहे. कारण की आपल्या त्यातून पण काम करून येण्याची मिळतेच ना. आपण बाहेर काय जिममध्ये जातात, लोकल उचलतात, घरी सांगितलं की अरे डबा उचलतं नाही होत, पण हे करायला पाहिजे कारण ते एक्स्ट्रा वर्क आहे. त्याच्यामुळे बोललो ना 1 तास कमवायचा, 1 तास स्वतःसाठी करायचा. आणि एक्सक्यूज नाही द्यायचं की मला होत नाही. बघा न करण्यासाठी 1000 कारण, नाही मला शाळा आहे, नाही मला टाइम नाही आहे, नाही मी आजार आहे. करण्यासाठी एक कारण शोधा, ते कारण तुम्हाला आयुष्यामध्ये सक्सेसफुल बनवू. करण्यासाठी फक्त कारण शोधायचं, बरोबर. मग बघा 1 तास कमवलेला तुमचा तो डेली झाला, आठवड्यातून 1 दिवस तुम्हाला मिळतो फुल. त्यामुळे तुमचे त्याच्यामध्ये ज्या ऍक्टिव्हिटी असतात ना त्या ऍक्टिव्ह करायच्या. म्हणजे त्याचे टेक्निक असतील, इंडोरन्स असेल, त्या सगळ्या गोष्टी शिकायच्या. ह्या सगळ्या बघा 1 तास सॅक्रिफाईस केलेला असेल तर तुम्हाला आयुष्यभराचं पूर्ण नाव, पैसा सगळं देऊन जातं. मग आता ती इन्व्हेस्टमेंट असते बघा. आता ते तुम्हाला माहिती, शेअर मार्केटमध्ये आपण 100 रुपये इन्व्हेस्ट केले की आपल्याला 5 वर्षामध्ये त्याचे फिक्स 1000 रुपये महिने माहिती असतं. 1 तास हा तुमचा इन्व्हेस्टमेंट आहे. म्हणजे मी वापरायला ते तुम्हाला हेल्थ देतं, पब्लिसिटी देतं, पैसा देतं, ह्या सगळ्या गोष्टी देतं. आणि तुमचे विचार एक पॉझिटिव्ह बनवतात. काय खूप दिवस खेळलेलं नसतं, अचानक जातात, मग पूर्ण जोर लावून येतात आणि मग संध्याकाळी अंग उठतं. मग असं होतं दुसऱ्या दिवशी खेळायची इच्छा असते पण मसल सोर झालेले असतात. मग अशा वेळी रिकव्हरीसाठी थोडं त्यांना काय करता येईल, कारण मग तिथे काय होतं दुसऱ्या दिवशी एनर्जी असते पण दुसऱ्या दिवशी खूपच सहनच नाही होत, मग सोडून दिलं जातं. असं न म्हणून काय करता येईल किंवा त्याची पटकन रिकव्हरी कशी करता येईल. हे बघा आता तुम्ही तुम्हाला बेसिक सांगतो. त्यासाठी टेक्निक म्हणजे काय, तुमची मान आहे, मान फिरवायची, शोल्डर आहेत, शोल्डर फिरवायचे, हे रोटेशन्स असतात.
कंबर आहे करो, जेवढे पण आपले हात आहेत असे पूर्ण असे करा. याने काय होतं, बॉडी वॉर्मअप होते. वॉर्मअप झाला की मसल तुमचा लवचिक होतो. त्याच्यामुळे तुम्ही पाळलं हे केलं तर काय होतं, 3 स्टेपमध्ये कधीही वर्कआउट असतो. कुठलाही स्पोर्ट करायचं, पहिले वॉर्मअप असतो, नंतर तुमचा मेन गेम असतो, लास्टला स्ट्रेचिंग. स्ट्रेचिंग म्हणजे योगासनं माहिती आहे तुम्हाला, सूर्यनमस्कार तर बेसिक सगळ्यांना माहिती असतं बरोबर. तुम्ही एखादा स्पोर्ट केला म्हणजे खेळून झाला, एक 2 मिनिटं लागतात. तुम्हाला समजा 15 मिनिटे खेळायची, त्यात तुम्ही काय करायचं, 10 मिनिटं खेळायचं, त्यातले पहिले 2 मिनिटं वॉर्मअप करायचा आणि शेवटचे 3 मिनिट हे स्ट्रेचिंग. म्हणजे सूर्यनमस्कार घातले तर तुमची बॉडी रिलॅक्स होते, स्ट्रेच होते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी तुम्हाला आळस येणार नाही, बॉडी आकडणार नाही किंवा झोप लागणार नाही. म्हणजे असं होतं की नाही झोपूनच गेलो मी, म्हणजे तुम्ही फ्रेश राहते बॉडी. यासाठी पहिलं वॉर्मअप. म्हणजे वॉर्मअप काय, सगळे रोटेशन. तुमच्या बॉडीचे जेवढे जॉईंट आहेत बघा, मानेपासून हेड टू टो म्हणजे डोकं ते पाठ, हे सगळे रोटेशन्स आहेत बॉडीचे. हे सगळे रोटेशन करायचे. म्हणजे तुम्हाला माहिती आहे मान कशी फिरवतात, शोल्डर कशी फिरवतात, हे कसे फिरवतात, मनगटे, परत कंबर, गुडघे, हे सगळं फिरवायचं. हे रोटेशन फक्त काय जोरात नाही, झटके देऊन हळूहळू. हे केल्यानंतर परत उलटं होतं, हात बघा, हे केल्यानंतर सरळ होतं, मान अशी फिरवल्यानंतर अशी करता येते. हे रोटेशन पहिले वॉर्मअप म्हणून करायचे. कुठलाही खेळ खेळायच्या आधी ग्रुपने एका ठिकाणी आता तुम्ही जाताय, एका ठिकाणी जायचं. एक दिवस मी येईल तुम्हाला सगळे वॉर्मअप सांगून देईल कसे करायचे असतात ते. एकाला शिकवेल, मध्ये उभं राहायचं, बाकी सगळ्यांनी ग्रुपने सर्कल बनवायचं, वॉर्मअप करायचं 3 मिनिटं जास्तीत जास्त. त्यानंतर तुमचा मेन स्पोर्ट, मग कुणी क्रिकेट असू द्या, कबड्डी असू द्या, जो ग्राउंडवर जातो तो गेम करायचा. लास्टला सूर्यनमस्कार म्हणजे स्ट्रेचिंग. ही स्ट्रेचिंग करणं कंपल्सरी, त्यामुळे तुमची बॉडी फ्रेश राहते, आळस येत नाही किंवा जास्त झोप लागत नाही, बॉडी पेन होत नाही. ह्या गोष्टी जरूर करायच्या 3 स्टेपमध्ये. सांगितलं पहिलं वॉर्मअप, दुसरा तुमचा मेन गेम, लास्टला स्ट्रेचिंग म्हणून योगासन. म्हणजे आपण सगळे पार्टिसिपेशन आहोत ह्या जगामध्ये. स्टेज कोणाला मिळतं, जो जिंकतो. मग ह्याच्यामध्ये काय होतं, एक स्पोर्ट्स सायन्स म्हणून पहिले काय होतं, फक्त स्पोर्ट होतं. आता नवीन कन्सेप्ट आहे स्पोर्ट्स सायन्स. म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही स्पोर्ट करता त्यावेळेस तुम्ही मनाने किती सदृढ आहात, तुमची बॉडी आतमध्ये किती पॉझिटिव्ह रिस्पॉन्स करते ह्याच्यावरती. कारण की बघा तुम्ही दोघे आहात, तुम्ही सेम हाईट आहे, सेम एज आहे, तुम्ही तेच खाता, जे रेग्युलर खाता ते, पण त्यातला एक जिंकतो का, तर तो पॉझिटिव्ह अप्रोच म्हणजे त्याचे विचार हे पॉझिटिव्ह असतात. म्हणजे काय तुम्हाला सांगतो थोडक्यात, एक बुक आहे सिक्रेट म्हणून, त्याच्यामध्ये तुम्ही जे विचार करता ना हे तुमच्या बाजूला असं सर्कल असतं. म्हणजे तुम्ही जर चाललो तर माझ्याबरोबर एक रेंज असते, जशी मोबाईलला रेंज असते तसं. मग कधी कधी असं होतं तुम्ही समोर पुढे चाललात आणि कोणतं तुमच्या टक लावून बघतं, तर तुमची तुम्ही माझ्याकडून नजर होते. हे काय होतं, ज्यावेळेस तुमच्या रेंजला ती रेंज कनेक्ट होते ना त्यावेळेस आपल्याला म्हणतात हा माझ्याकडे बघतोय काय. म्हणजे ते त्यांना असं वाटतं कुतूहलानं बघत असतं. ही रेंज असते. तुमचे ज्यावेळेस विचार, तुमचं मन हे पॉझिटिव्ह असतं त्यावेळेस ती रेंज कनेक्ट होते. म्हणजे आपलं व्यक्तिमत्व कशावरती बनतं, आपल्या विचारात. पहिली गोष्ट फिजिकल ॲक्टिव्हिटी ही आपण उठल्यानंतर चालू होते, पण पहिल्या गोष्टी कुठली, मन. आपण मनाने काय, आपण स्ट्रॉंग. मला सकाळी रात्री बघा अलार्म सगळे मोबाईलवरती लावत असतील, घड्यावरती लावत असतील, मग आपण उठतो. रात्री झोपताना स्वतःला 5 वेळा सांगायचं की मला सकाळी 5ला उठायचं, मला सकाळी 5ला उठायचं. तुमचे डोळे आपोआप उघडतात. हे काय असतं, आपण आपल्या स्वतःला चार्ज करतो, बरोबर की नाही. म्हणजे जे काय होते हे चांगल्यासाठी होते. हे तुमचे पॉझिटिव्ह विचार जर असतील ना तर आयुष्यामध्ये सक्सेस तुम्हाला 100% मिळणार. तुमचं चांगलं विचार म्हणजे काय असतं, स्पोर्ट सगळेच करतात, पण तो पॉझिटिव्ह अप्रोच नाही मला करायचं आहे आणि माझ्या चांगल्यासाठी करायचं आहे, जो ध्येय घेऊन जातो ना पुढे तो आयुष्यामध्ये सक्सेस होतो. त्याच्यामुळे जे काय आपल्यासोबत होतं ना हे चांगल्यासाठीच होतं आहे. कारण एक स्पेशल बघा, देवाने जेव्हा आपल्याला जन्म घातलेला असतो ना तर प्रत्येक माणसामध्ये एक स्पेशल गुण दिलेला असतो आणि जन्माला घातलेला असतो. मग तो गुण कोणता आहे हे शोधण्यासाठी तुम्हाला बाहेर पडावं लागेल. जसं ही मुलं बघा, ही तर दुसऱ्या राज्यातली आहे, हा तर दुसऱ्या जिल्ह्यातला आहे, हे कुठेतरी इथं आले. MITमध्ये 15,000 स्टुडंट आहेत, त्याचे 3च लोक आज इथे का आले, कारण ते स्वतःला म्हणजे काहीतरी करायचं ह्या ध्येयानं बाहेर पडले होते, तरपडत होते. मैदानी खेळ आणि व्यक्तिमत्व विकास या विषयावरती आपल्याचे दोन्ही प्रमुख पाहुणे विशेषतः सतीश भापकर सर आणि सी प्रकाश सर यांनी वेळात वेळ काढून ते येथे आले. येताना 3 अगदी नॅशनल लेवलपर्यंत आपल्या सगळ्यांसमोर आपले हिरो असलेले 3 आयकॉन आमच्यासोबत घेऊन आले. तुम्ही खूप वेळात वेळ काढून इथे आलात, आमचं मार्गदर्शन केलं, खूप मोठा विषय अगदी सहज सोपा करून आम्हाला सांगितलात. तुमचे अनुभव हे आमच्यासाठी नक्कीच प्रेरणादायी आहेत आणि या सर्व गोष्टींसाठी आणि त्याचबरोबर या सत्राचा एक पुढचा भाग म्हणून तुम्ही जे आमच्या सर्व बालचमूंना युनिव्हर्सिटीमध्ये इन्व्हाइट केलं आहे त्या सर्वांसाठी मी माई परिवारातर्फे, ज्या परिवाराचा आता तुम्ही आता एक भाग आहात, त्या सर्वांतर्फे तुमच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. येथे जमलेलं सर्व कार्यकारी मंडळ, संस्थेचे पदाधिकारी, आपले सर्व विद्यार्थी, तुम्ही शांत बसून पूर्ण इंटरेस्टने हा प्रोग्राम समजून घेतला त्याबद्दल मी तुमचे देखील आभार मानतो. असेच कार्यक्रम आपल्या इथे होत राहतील. आपणही असाच आमच्यावरती प्रेम आणि सर्व विद्यार्थ्यांप्रती आस्था अशीच ठेवा. याचबरोबर मी आजचा कार्यक्रम संपन्न झाला असे देखील जाहीर करतो. धन्यवाद.